हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, आपण टिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या लेक्चर नंबर 3ला सुरुवात केलेली आहे. ज्या टिग्नॉमेट्रिक फंक्शन 1मध्ये आपण टिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक बाय युजिंग स्टँडर्ड सर्कल, स्टँडर्ड युनिट सर्कल आणि अदर काही त्याच्या नोट्स आपण पाहिलेले आहे, त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला टिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या साईनचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये टिग्नॉमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात. जसे आपले जनरल नंबर्स हे क्वाड्रंट्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात, त्याच पद्धतीने आपल्याला टिग्नॉमेट्रिक फंक्शन क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डिटरमाइन करायचं. साइन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन इन क्वाड्रंट, तुमचे दिलेले जे टिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक याच्या साइन आपल्याला चेक करायचे आहे क्वाड्रंटमध्ये. तर सुरुवातीला आपण क्वाड्रंट समजून घेऊ. तुम्ही म्हणसाल सर आम्हाला क्वाड्रंट समजलेले आहात, आपल्याला तुम्हाला जे क्वाड्रंट माहिती आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ तेच आपल्याला वेगळ्या भाषेमध्ये शिकायचं आहे. पहा, स्टडी ऑफ क्वाड्रंट. स्टडी ऑफ क्वाड्रंट तुम्हाला क्वाड्रंटचा अभ्यास करायचा आहे, तो इन टर्म्स ऑफ दॅट इज अलाइड अँगल या बेसिसवर तुम्हाला टिग्नॉमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करायचा आहे. तर पहिले तुमचे जे 4 क्वाड्रंट असतात ते क्वाड्रंट आपण डिटरमाइन करू. त्याचा अभ्यास तुम्हाला ऑलरेडी सगळ्याला माहीतच आहे. या ठिकाणी तुमचं प्लस प्लस असतो, म्हणजेच हा तुमचा पी ऑफ एक्स कॉमा वाय असतो. एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. इथं निगेटिव्ह प्लस असतो, इथं तुमचा दोन्ही निगेटिव्ह असतात. या ठिकाणी तुमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात. म्हणजे पहिले एक्स कोऑर्डिनेट, नंतर तुमचा त्या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट असतो. आता मला क्वाड्रंटची भाषा डिग्री आणि रेडियन दोन्ही भाषेमध्ये करायची. मी पहिले रेडियनमध्ये करतो. याला 0 डिग्री किंवा याला 2 पाय रेडियन असं म्हणतात. याला तुम्ही 90 डिग्री किंवा π/2 रेडियन म्हणतात. या ठिकाणी तुमचा 180 डिग्री किंवा पाय रेडियन असते. या ठिकाणी तुमचा 3 π/2 रेडियन किंवा 270 डिग्री असं या ठिकाणी दिलेला प्रॉब्लेम तुमचा असतो. तर पहिला क्वाड्रंट म्हणजे नेमका काय याचा अभ्यास तुम्हाला करायचा. तो असतो तुमचा 2π + θ आणि π/2 - θ. मला जर पहिल्या क्वाड्रंटची प्रॅक्टिस करायची असेल तर मी पॉझिटिव्ह करणार नाही, मी इन टर्म्स ऑफ अँगल करेल. पहिला क्वाड्रंट म्हणजे काय असेल तुमचा π/2 - θ, 2π + θ. याला आपण फर्स्ट क्वाड्रंट असं म्हणतो. पहिले आपल्याला क्वाड्रंट ओळखता आले पाहिजे. पहा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय असेल पहा, π/2 + θ, π - θ. थर्ड क्वाड्रंट काय असेल तुमचा π + θ, 3 π/2 - θ. फोर्थ क्वाड्रंट 3 π/2 + θ, 2π - θ. तुम्हाला जी क्वाड्रंटची प्रॅक्टिस करायची होती त्या मेथडनं असली पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंट कोणचा, सेकंड क्वाड्रंट कोणचा, थर्ड क्वाड्रंट कोणचा आणि फोर्थ क्वाड्रंट कोणचा याचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असतो. जो पहिला तुम्हाला दिसतो त्या ठिकाणी π/2 - θ बरोबर आहे, आणि 2π + θ याला आपण फर्स्ट क्वाड्रंट असं म्हणतो. सेकंड क्वाड्रंट π/2 + θ, π - θ. थर्ड क्वाड्रंट बोला पटकन, थर्ड क्वाड्रंट π + θ, 3 π/2 - θ. फोर्थ क्वाड्रंट काय असेल देशमुख, 3 π/2 + θ, 2π - θ. पहा वैष्णवीताई, हे तुमचे 4 क्वाड्रंट झाले. आता काय करायचं पहा, टिग्नॉमेट्रिक फंक्शन कोणचे टिग्नॉमेट्रिक फंक्शन पहा, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा बरोबर आहे, आर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह कॅन बी मेमोराइज्ड बाय पहा मित्रांनो, सरांचा प्रश्न काय, टिग्नॉमेट्रिक फंक्शन कोणकोणचे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक बरोबर आहे, आर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. कसं असेल या ठिकाणी वैष्णवीताई, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह कॅन बी मेमोराइज्ड बाय कोड वर्ड्स. आपण एक कोडवर्ड तयार केलेला आहे. तो कोणचा कोडवर्ड आहे तो पहा. आपल्या समजण्यासाठी आपण मनान तयार करतो. त्या कोडवर्डचं नाव आहे ऑल स्टुडंट्स बरोबर आहे, टेक केअर. काय म्हटले सर, ऑल स्टुडंट टेक केअर. याच्या मदतीनं आपले कोणकोणचे टिग्नॉमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात ते आपण डिटरमाइन करू शकतो. पहिला जो वर्ड्स आहे
तो आहे तुमचा ऑल, दुसरा जो आहे तो आहे स्टुडंट, तिसरा जो आहे तो तुमचा टेक, चौथा जो आहे तो आहे तुमचा केअर. म्हणजे ऑल रिलेटेड टू फर्स्ट क्वाड्रंट, स्टुडंट रिलेटेड टू सेकंड क्वाड्रंट, टेक रिलेटेड टू थर्ड क्वाड्रंट अँड केअर रिलेटेड टू फोर्थ क्वाड्रंट. असं वेगवेगळ्या टाईपची आपण काहीतरी मिनिंग कोडवर्ड आपण तयार करत असतो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. फक्त आपल्या लक्षात असलं पाहिजे कोण पॉझिटिव्ह निगेटिव्ह. एवढं पाठ करणं एकदम अवघड आहे, तर आपण या पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो ऑल स्टुडंट टेक केअर. सध्या विद्यार्थ्याला काळजी घेण्याची गरजच आहे. पाहान तुम्ही, कोरोनाचा काळ आहे, सगळे आपापल्या परीनं काळजी घेतात. त्याच प्रकारे ऑल स्टुडंट टेक केअर्स इंडिकेट दॅट angles in quadrants and positive or negative can be memorized by these types of code words. या कोडवर्डनं आपण ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह शोधून काढू शकतो. कसं पहा, ऑल मीन्स, पहिला पॉईंट, ऑल मीन्स, पहा, ऑल मीन्स इन फर्स्ट क्वाड्रंट, इन फर्स्ट क्वाड्रंट. कोणचा क्वाड्रंट तुमचा पहा, इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे कोणचा, ब्रॅकेटमध्ये तुम्ही तयार केलेला आहे तो आहे तुमचा π/2 - θ 2π + θ. पहा, ऑल मीन्स इन फर्स्ट क्वाड्रंट, ते तुमचे अँगल दिलेले. फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आर पॉझिटिव्ह. तुम्ही 0 to 90 मध्ये कोणताही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेतला तो पॉझिटिव्ह येणार. कोणताही तुमचा 0 to 90 मध्ये, 90 नाही बरं, 90च्या पुढं अगोदर 0 to 90 मध्ये तुम्ही कोणताही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेतला तर तो पॉझिटिव्ह असणार, असं त्याचं मिनिंग आहे. समजा तुमचं एखादं एक्झाम्पल आलं, ऑल म्हणजे कोण, साईन, कॉस, टॅन, बरोबर आहे, त्याच्यानंतर कॉट, सेक आणि कोसेक, हे सर्वच्या सर्व तुमचे पॉझिटिव्ह येणार 0 to 90 मध्ये. कुठं कुठं पॉझिटिव्ह येणार तुमचे, 0 to 90. समजा एखाद्याने एक्झाम्पल विचारलं या ठिकाणी, सर साईन 30 किती येणार, उत्तर पॉझिटिव्हच येईल. एखाद्याने विचारलं सर टॅन 75 किती येणार, तो पॉझिटिव्हच येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. 0 to 90 मध्ये सर्वच्या सर्व ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. सर्व, साईन असेल, कॉस असेल, टॅन असेल, सेक असेल, कोसेक असेल, कोणताही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 0 to 90 मध्ये 100% पॉझिटिव्ह असणार. आता झाला दुसरा पॉईंट. दुसऱ्या पॉईंटमध्ये आला स्टुडंट्स, बरोबर आहे. आता स्टुडंटचा अर्थ काय आहे, स्टुडंटचा मिनिंग कोण आहे तो लक्षात ठेवा. स्टुडंट मीन्स, पहा, स्टुडंट मीन्स साईन अँड कोसेक, साईन अँड कोसेक इन सेकंड क्वाड्रंट, इन सेकंड क्वाड्रंट, इन सेकंड क्वाड्रंट्स आर पॉझिटिव्ह, आर पॉझिटिव्ह अँड others are negative, others are negative. एकदम स्पष्ट लहान मुलासारखं स्टेटमेंट लक्षात ठेवायची. स्टुडंटचा संबंध सेकंड क्वाड्रंटशी येईल. मग स्टुडंट मीन्स काय, साईन आणि कॉस, साईन आणि कोसेक. तुम्हाला त्या दिवशी मी एक बेन्झिन रिंग काढली होती, त्यामध्ये साईनचा संबंध कोसेकचा होता, कॉसचा सेकशी होता, टॅनचा आणि कॉटशी होता. तर या ठिकाणी तुमचा जो सेकंड क्वाड्रंट आला, त्या सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक ह्या दोन टर्म पॉझिटिव्ह असणार, बाकी सर्व निगेटिव्ह येतील. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन अँड कोसेक पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. निगेटिव्ह कोण कोण येणार, निगेटिव्ह येणार तुमचा कॉस, बरोबर, सेक, कॉस, सेक, टॅन आणि कॉट, हे सरळ सरळ सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह येणार. एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर सेकंड क्वाड्रंट हा कुठून कुठपर्यंत असतो, पहा, 90 पासून 180 पर्यंत, 90 पासून 180 पर्यंत. मी जर कोणाला प्रश्न विचारला साईन 120 किती, पटकन उत्तर येईल पॉझिटिव्ह. मी जर प्रश्न विचारला टॅन 150 किती, पटकन उत्तर येईल निगेटिव्ह. मी जर प्रश्न विचारला कोसेक 100 किती येईल, त्याचं उत्तर पॉझिटिव्ह येईल. अशा प्रकारे नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकतात. वेदांतले विचारा, वेदांत एकदम करेक्ट सांगेल. हाव, इन सेकंड क्वाड्रंट साईन अँड कोसेक्स आर पॉझिटिव्ह अँड अदर्स आर निगेटिव्ह.
सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह येणार, बाकी सर्वच्या सर्व निगेटिव्ह येणार. म्हणून विद्यार्थ्याचं 100% लक्ष असलं पाहिजे. सेकंड क्वाड्रंट कोणचा तुम्हाला डायग्राममध्ये दिलेलं आहे. π/2 प्लस थिटा आणि पाय मायनस थिटा याच्यासाठी पूर्णच्या पूर्ण टिग्नॉमेट्रिक फंक्शन साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. आता तिसरा मिनिंग पहा काय, टेक. टेक कोणाच्या रिलेटेड, तुमच्या थर्ड क्वाड्रंटच्या. टेक पहा ऑल फर्स्टच्या, स्टुडंट सेकंडच्या, टेक थर्डची. पहा टेक मीन्स, लक्ष द्या, टेक मीन्स इन थर्ड क्वाड्रंट. पहा मित्रांनो, इन थर्ड क्वाड्रंट. इन थर्ड क्वाड्रंट काय म्हटले सर, थर्ड क्वाड्रंट. टी फॉर टॅन थिटा अँड कॉट थिटा आर पॉझिटिव्ह. तुम्ही जो टेक लिहिला त्या टेकची सुरुवात वेदांत कशापासून होते, टेक. टेकमध्ये कोणचा अल्फाबेट येते, पटकन सांगलं वेदांना सर, टेकमध्ये टी येतो, टी. मग ते इंडिकेट दॅट इन थर्ड क्वाड्रंट टॅन आणि कॉट्स आर पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. हे इंडिकेट करते तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह येतील, अदर्स आर निगेटिव्ह येतील. मग अदर्स कोणकोणचे येतात हे मी सांगणार नाही, फक्त लिहितो अदर्स आर निगेटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन, कॉस, सेक आणि कोसेक निगेटिव्ह येणार, बाकी सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह. तिसरा क्वाड्रंट कुठे आहे, डायग्राम काढल्यामुळे मी इथे लिहून राहिलो. पहा 180पासून 270पर्यंत, पायपासून 3π/2 पर्यंत. जर भविष्यामध्ये मला कोणी असा प्रश्न विचारला, बरोबर आहे, कॉस 200 किती येईल, मी पहिले चेक करेल 200 कुठे येईल. 200 हा तुमचा थर्ड क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे 100% हा निगेटिव्ह येणार. किती येणार हे मला माहीत नाही. जर कोणी मला प्रश्न विचारला ठिकाणी टॅन, बरोबर आहे, 230 किती असेल, मी पटकन चेक करेल 230 कुठे आहे. इथपर्यंत 90 डिग्री, इथं 180, इथं 270, म्हणजे हा 100% पॉझिटिव्ह असेल. मला प्रश्न विचारलेला असेल की सर कॉट 250 कसा असेल, तोही पॉझिटिव्ह असेल, बाकी सर्व निगेटिव्ह असतील. असे नंबर ऑफ एक्झाम्पल मी सॉल्व करू शकतो. मी काय करेल, सरळ पहिले माझा जो अँगल दिला तो अँगल कोण्या क्वाड्रंटमध्ये येईल ते पाहिल, त्याच्यावरून डिस्कशन करेल कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह. आता तुमचा लास्ट वन पॉईंट पहा, केअर. केअर हा तुमचा चौथा शब्द आहे. ऑल स्टुडंट टेक केअर. सगळ्या विद्यार्थ्याला काळजी घेण्याची गरजच आहे. केअरची सुरुवात वेदांत कशापासून झालेली पाय, लवकर उत्तर दे वेदांत. केअर. केअरमध्ये कोणचा अल्फाबेट स्टार्ट आहे, पटकन त्यानं उत्तर दिलं सर सी. मग सीपासून कोणचा टिग्नॉमेट्रिक फंक्शन तयार होतो, कॉस आणि सेक. म्हणजे सरळ पहा, केअर काय इंडिकेट करतो तुमचा, केअर इंडिकेट करतो मीन्स इन फोर्थ क्वाड्रंट. काय असेल बाळा, फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय काय सांगा, केअर. केअर म्हणजे कोण, कॉस अँड सेक. कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह. तुमच्या फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह असतील, अदर्स निगेटिव्ह असतील. अदर्स आर निगेटिव्ह. मग तुम्हाला एक साधा प्रश्न पडला, सर खरंच एकदा अदर्स कोणकोणचे ते सांगा. तुम्ही पटकन उत्तर दिलं सर अदर्समध्ये या ठिकाणी टॅन, कॉट, साईन आणि कोसेक हे येऊन राहिलेले आहे. म्हणजे इथं साईन आला, कोसेक आला, बरोबर आहे, त्याच्यानंतर टॅन आला आणि कॉट आला. यामधला तुमचा फोर्थ क्वाड्रंटमधला कोणताही अँगल आला, कोणताही अँगल म्हणजे कुठपासून पहा 270पेक्षा मोठा, बरोबर आहे, आणि 2πपेक्षा लहान. किती बाळांनो, 2πपेक्षा लहान. इथपर्यंत जो अँगल येतील त्या अँगलमध्ये साईन, कोसेक, टॅन, कॉट हे सर्वच्या सर्व निगेटिव्ह येतील आणि कॉस आणि सेक कसे येतील, पॉझिटिव्ह. हा कन्सेप्ट शिकवायला बाळांनो कमीत कमी 1 तास लागतो प्रॅक्टिकली. पण आपण काय केलं, एकदम थेरॉटिकली तुम्हाला म्हटलं एक शब्द लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे तुमच्या ऑल स्टुडंट टेक केअर. काय नाव आहे तुमचं, ऑल स्टुडंट टेक केअर. ऑल फर्स्ट क्वाड्रंट, स्टुडंट सेकंड क्वाड्रंट, टेक थर्ड क्वाड्रंट, केअर फोर्थ क्वाड्रंट. इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट स्टुडंटचा सुरुवात कुठून झाली, यस. यस म्हणजे कोण, साईन आणि कोसेक्स आर पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट.
टेक मीन्स थर्ड क्वाड्रंट टॅन अँड कॉट पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. केअर मीन्स कॉस अँड सेक्स इन फोर्थ क्वाड्रंट्स आर पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. आता तुम्हाला क्वाड्रंट ओळखता आले पाहिजे, क्वाड्रंट सर्च करता आले पाहिजे. ते सर्च करण्यासाठी मी इथं तुम्हाला टेक्निक शिकवलेली आहे, ती तुम्हाला समजली असेल. याचं ॲप्लिकेशन आपल्याला पुढं कामात येणार, ही गोष्ट कोणीही विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या स्पेसिफिक अँगलचा अभ्यास करणार आहे. इथं जवळपास मी 24 फॉर्म्युले तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. 24 फॉर्म्युले तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नाही आहे. फक्त एका सर्कलच्या बेसिसवर तुम्ही सगळ्या जणांचे उत्तर सांगू शकतात. पहा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ स्पेसिफिक अँगल्स कोणाकोणाचे 30 डिग्री, 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री. दॅट इज तुमचा 360 डिग्री. म्हणजे तुमचा जो झिरो असतो त्या झिरोला आपण 360 डिग्री असंही नाव दिलं चालते. आणि त्या 360 डिग्रीला 2 पाय रेडियन असं आपण म्हणतो. आणि आपल्याला हे स्पेसिफिक अँगल डिटरमाइन करायचे, बरोबर आहे की नाही. पहा, मी या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन फॉर धिस स्पेसिफिक अँगल्स 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360 कॅन बी मेमोराइज्ड बाय कशान मेमोराइज करणार आहे पहा आपण, स्टँडर्ड युनिट सर्कल. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे स्टँडर्ड अँगल कोणकोणचे 0, 90, 180, 270, 360 डिग्रीमध्ये किंवा रेडियनमधले कोणचे बी एक आपल्याला मेमोराइज करायचे. कोणाच्या मदतीने मेमोराइज करायचे, स्टँडर्ड युनिट सर्कल, बरोबर आहे. चला, स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ करा. याचं मिनिंग तुम्हाला शिकवलेलं आहे. स्टँडर्ड म्हणजे सेंटर ॲट ओरिजिन, युनिट म्हणजे रेडियस इज 1 युनिट, सर्कल तुम्हाला माहीतच आहे. मग चला बरं, स्टँडर्ड युनिट सर्कल कसा असेल. स्टँडर्ड युनिट सर्कल पहा, तुम्ही एक सर्कल तयार करा. दिस सर्कल इंटरसेक्ट द ॲक्सिस, बरोबर आहे, ॲट पॉईंट ABCD. पहा, हे तुमचं एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा एक्स डॅश, हा वाय डॅश. आता तुम्ही काय करा, या ठिकाणी एक रे कन्सिडर करा. समजा असा एक रे असेल तुमचा, त्या रेचं नाव आहे रे OP. काय मित्रांनो, रे OP, बरोबर आहे. आता मी रेचं रोटेशन तुम्हाला दाखवतो. रेचं रोटेशन कसं दाखवतो पहा, माझ्यासमोर समजा हा रे जर या पोझिशनला असेल तर किती डिग्रीचा अँगल तयार होतो, 0 डिग्रीचा. या ठिकाणी असेल तर 180, या ठिकाणी 270, या ठिकाणी 360. म्हणजे असा अँगल आपला रोटेट होत जातो. पहा, मी काय म्हटलं तुम्हाला या ठिकाणी, स्टँडर्ड युनिट सर्कल, पहा बोर्डवर, स्टँडर्ड युनिट सर्कल इंटरसेक्ट, बोर्डवर पाहून उत्तर द्या, इंटरसेक्ट द ॲक्सिस ॲट पॉईंट. पहा, ॲक्सिस ॲट पॉईंट, पहिला A असेल, दुसरा पॉईंट B, तिसरा तुमचा C असेल आणि चौथा हा तुमचा D पॉईंट आहे. तुमचं दिलेलं सर्कल ॲक्सिसला इंटरसेप्ट करते. कुठे इंटरसेप्ट करते पहा, या ठिकाणी तुमचा A पॉईंट असेल. मग तुम्हाला पहिला प्रश्न पडला, Aचे कॉर्डिनेट सांगायचे तुम्हाला. नंतर इथं B असेल, Bचे कॉर्डिनेट सांगा, इथं Cचे कॉर्डिनेट सांगा, इथं Dचे कॉर्डिनेट सांगा. तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे म्हणजे ओरिजिनपासून या पॉईंटचं अंतर रेडियस ही 1 युनिट आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळं याची जी रेडियस आहे ती रेडियस मस्ट बी इक्वल टू 1 युनिट. रेडियस 1 युनिट असेल तर OA अंतर 1 झालं, OB अंतर 1 झालं, OC अंतर 1 झालं, OD अंतर 1 झालं. मग तुम्हाला Aचे कॉर्डिनेट किती येईल, तुम्ही कॉन्फिडन्सनं सांगितलं सर 1,0. Bचे कॉर्डिनेट किती येतील, तुम्ही सांगितलं 0,1. Cचे कॉर्डिनेट किती येतील, तुम्ही सांगितलं सर -1,0. Dचे कॉर्डिनेट किती येतील, 0,-1. पहा, तुम्हाला सरळ सरळ कॉर्डिनेट सांगितले आणि ते कोणालाही समजतात लहान मुलांना. एक्स एक्सवर प्रेझेंट आहे 1,0, वायवर प्रेझेंट आहे 0,1, एक्स डॅशवर -1,0, डीवर 0, -1.
किती बाळा तुमचा 0-1. म्हणजे हा कोणासारखं रिप्रेझेंट करतो x, y साठी. म्हणजे तुमच्या दिलेल्या पॉईंटमध्ये समजा a इज इक्वल टू 1, 0 असेल तर एक्सचा संबंध 1शी, वायचा संबंध 0शी. बरोबर आहे. इथपर्यंत 100% तुम्हाला कळालेलं आहे. आता तुमचा जो रे तो रे तुमचा ओरिजिनला दाखवला, हा OP जर इथं दाखवला तर किती डिग्रीचा अँगल तयार होतो. तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही सांगितले सर या ठिकाणी 0 डिग्रीचा अँगल तयार झाला. किती डिग्रीचा अँगल तयार झाला 0 डिग्रीचा. तो रे तुम्ही इथं दाखवा किती डिग्रीचा अँगल तयार झाला. तुम्ही म्हटले सर 90 डिग्री और π/2 रेडियन. वेदांत हे दिसते का पाय बाळा एकदा. या ठिकाणी 0 डिग्री आलं, या ठिकाणी 90 डिग्री आला. 90 डिग्री आल्यानंतर हाच पॉईंट जर इथं आला तर किती डिग्रीचा असेल तर आपण सांगतो सर हा 180 डिग्री किंवा पाय रेडियन असेल. बरोबर आहे. तोच पॉईंट जर या ठिकाणी आलेला असेल तर हा किती डिग्रीचा असेल. तुम्ही सांगितलं सर हा 270 किंवा 3π/2 रेडियनचा असेल. कितीचा असेल 3π/2 रेडियन. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे ऑब्झर्वेशन करत गेलेले, या ऑब्झर्वेशनमध्ये मी तुम्हाला अँगल विचारला तर तुमच्या डीवर जो अँगल तयार झाला तो असेल 270 डिग्री किंवा 3π/2 रेडियन. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे सर या बेसिसवर तुम्ही सगळे अँगल कसे शिकवणार आहे. एकदम इझी आहे. पहा तुम्ही ए पॉईंटवर पूर्णच्या पूर्ण अँगल एक्सप्लेन करू शकता. पहिला पॉईंट पहा, ॲट पॉईंट ए कोऑर्डिनेट आले 1, 0, नाव आलं P(x, y), थिटा आला तुमचा 0 डिग्री. थिटा किती आला 0 डिग्री और 2π रेडियन. तुम्ही स्टँडर्ड युनिट सर्कलमध्ये एक प्रश्न शिकलेले आहे पहा, एक्सचा संबंध कोणाशी असतो. एक्सचा संबंध कोणाशी असतो. आपण सांगतो एक्सचा संबंध हा कॉस थिटाशी असतो. कोणाशी असतो तुमचा एक्सचा संबंध कॉस थिटा. वायचा संबंध कोणाशी असतो तो असतो साइन थिटाशी. म्हणजे या ठिकाणी ॲट पॉईंट ए 1, 0 P(x, y) थिटा बरोबर 0 डिग्री और 2π. मग याचा अर्थ काय असतो पहा, तुमचा अँगल 0 डिग्रीचा आहे. मग तुम्हाला माहीत आहे की स्टँडर्ड युनिट सर्कलमध्ये एक्सचा संबंध कॉस थिटाशी आणि वायचा संबंध साइन थिटाशी असतो. मग ॲट पॉईंट ए मध्ये अँगल किती डिग्रीचा आला 0 डिग्रीचा. याचा अर्थ असेल देअरफॉर cos 0 इज इक्वल टू 1 अँड साइन 0 इज इक्वल टू 0. पहा तुमचा जर ए कोऑर्डिनेट 1, 0 आलेला असेल, थिटा जर तुमच्या 0 डिग्रीचा असेल तर cos 0ची किंमत 1 येईल आणि तुमच्या साइन 0ची किंमत ही 0 येणार. हे तुम्हाला कळलंच पाहिजे, तुम्हाला समजलंच पाहिजे. म्हणजे तुमचा जो 1 कोऑर्डिनेट दिला त्या 1 कोऑर्डिनेटचा अर्थ असा असतो की पॉईंट एवर जर 1, 0 कोऑर्डिनेट असेल, अँगल जर 0 डिग्रीचा असेल तर cos 0 इज इक्वल टू 1 अँड साइन 0 इज इक्वल टू 0. आता तुम्ही पुढची ट्रिग्नॉमेट्री डिटरमाइन करा. मी ए पॉईंट घेतला tan 0. मी पहिलेच तुम्हाला शिकवलेलं आहे tan 0 म्हणजे काय साइन 0 अपॉन cos 0. तुम्ही पटकन उत्तर दिलं सर साइन 0 किती आहे पहा, उत्तर पाहून सांगा 0. cos 0 किती आहे 1. 0/1 बरोबर काय असते तुमचा 0. आता तुम्हाला काही अदर ट्रिग्नॉमेट्रिक टर्म माहीत पाहिजे. पहा 0 अपॉन एनी कॉन्स्टंट मस्ट बी इक्वल टू 0 आणि k अपॉन 1. पहा तुमचा या ठिकाणी इथं असेल तुमचा k/0 मस्ट बी इक्वल टू नॉट डिफाईन. हे तुम्ही विसरू नका. k बी द एनी रिअल नंबर. 0/k असेल तर डायरेक्ट 0 लिहायचं आणि 0/k असेल तर 0 आणि k/0 असेल तर नॉट डिफाईन. आता बी पॉईंट तयार करा पटकन. टॅन कॉट बरोबर आहे 0. व्हॉट इज कॉट 0 cos 0 अपॉन साइन 0. व्हॉट इज cos 0 1 साइन 0 0. व्हॉट इज 1/0 व्हॉट इज k/0 नॉट डिफाईन. cot 0 हा तुमचा नॉट डिफाईन आला. त्याच्यानंतर पुढं आला तुमचा sec 0. लगेच प्रश्न विचारला तुमचा sec 0 काय. तुम्ही पटकन उत्तर दिलं 1/cos 0. 1/cos 0 1/1 मस्ट बी इक्वल टू 1. त्याच्यानंतर तुमचा चौथा पॉईंट आला कोसेक 0 किती असेल. तुम्ही पटकन उत्तर दिलं 1/sin 0. 1/sin 0 म्हणजे 1/0 मस्ट बी इक्वल टू नॉट डिफाईन.
म्हणजे ॲट पॉईंट एवर तुम्हाला 6 फॉर्म्युले तयार झाले. कोणचे 6 फॉर्म्युले तयार झाले पहा. शांततेने उत्तर द्या, गडबड करू नका. पहिला प्रश्न वेदांत दिसते का पाय बरोबर. पहिला प्रश्न असा असेल माझा पहिला प्रश्न असा आहे कॉस 0 1, साइन 0 0, tan 0 0, कॉट 0 नॉट डिफाईन, सेक 0 1, कोसेक 0 इन्फिनिटी. चला सुंदरसा चार्ट मी तुमच्यासाठी तयार करतो. इथं आलं माझं साइन, इथं आला माझा कॉस, इथं आला माझा टॅन, इथं आला माझा कॉट, इथं आला माझा सेक आणि इथं आला माझा कोसेक. ए पॉईंटवर पहा त्याचे कोऑर्डिनेट 1,0 म्हणजेच हा 0, हा 1, हा 0, हा नॉट डिफाईन, हा 1 आणि हा नॉट डिफाईन अशा पूर्ण 6च्या 6 किमती तुम्ही डिटरमाइन केल्या. तुम्हाला कोणालाही हे पाठ करू शकत नाही. तुम्हाला अंडरस्टँड करणे किमती कशा येतात. माझ्या मते एवढी गरजच नाही. फक्त ए पॉईंट पाहायचा, अँगल 0 डिग्रीचा, कॉस 0 1, साइन 0 0 हे जर माहीत असेल तर रिमेनिंग टर्म आरामात तुम्ही शोधू शकतात. असं तुम्हाला एवर किमती काढायच्या, बीवर किमती काढायच्या, सीवर किमती काढायच्या, डीवर किमती काढायच्या. चला आता आपला मोर्चा असेल पॉईंट बी. कोणचा मोर्चा आपला पॉईंट बी. तुम्हाला जर हे चांगलं समजलं असेल तर पॉईंट बी लिहिण्यासाठी जास्तीत जास्त 2 किंवा 3 मिनटाच्या वरती एकही मिनिट तुम्हाला वेळ लागणार नाही. चला तुमचा मोर्चा आला पॉईंट बीवर. काय म्हणतो तुमचा पॉईंट बी पहा. ॲट पॉईंट बी मस्ट बी इक्वल टू 0,1, थिटा बरोबर 90 डिग्री और π/2 रेडियन. बरोबर आहे. वी नो तुम्हाला काय माहिती आहे पहा. पी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू पी ऑफ कॉस थिटा कॉमा साइन थिटा इज इक्वल टू बी ऑफ 0,1. आता डिग्री रेडियन काही घ्या तुम्ही. पहिला संबंध कोणाशी आहे कॉसची. तर पहा कॉस π/2 इथं 90 आहे ना. कॉस π/2 किती आहे 0, साइन π/2 किती असेल 1. रिमेनिंग टर्म तुम्ही शोधू शकता. याला ऑरमध्ये लिहू शकतो मी. कॉस 90 0 असेल, साइन 90 1 असेल. उरलेले 6च्या 6 फंक्शन तुम्ही डिटरमाइन करा. कॉस π/2 0, साइन π/2 1. इथं जर आले तर पहिला कॉस नंतर साइन. एक्सचा संबंध कॉसशी, वायचा संबंध साईनशी. कॉस π/2 0, साइन π/2 1. अशा प्रकारे तुम्ही कंप्लीट करा. इथं टॅन π/2, कॉट π/2 पहा मित्रांनो, सेक π/2 आणि कोसेक π/2 ह्या चारीच्या चारी टर्म तुम्हाला डिटरमाइन करायच्या असतील. बरोबर आहे. हे मला एक शब्दही सांगण्याची गरज नाही. झाले माझे डबल बीवर 6 फॉर्म्युले तयार. एवर मी 6 फॉर्म्युले तयार केले, बीवर मी 6 फॉर्म्युले तयार केले, 12 फॉर्म्युले तयार झाले. मी एकही फॉर्म्युला पाठ करणार नाही, सरळ सरळ तुम्हाला सांगेल. अशा प्रकारे तुम्ही दुसरा पॉईंट कवर केला. चला तुमच्या सी पॉईंटवर या. तिसरा पॉईंट या ॲट पॉईंट सी. सांगा तोंडी ॲट पॉईंट सी व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ सी. तुम्ही म्हटले सर चिंता करू नका, सीचे कोऑर्डिनेट -1,0 आला. तुम्हाला प्रश्न विचारला अँगल किती डिग्रीचा तयार झाला. तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं सर 180 डिग्री और पाय रेडियन. तुमचा पॉईंट सी पा. हा अँगल 180 डिग्री पाय रेडियन आहे. म्हणजे याचा संबंध कोणाशी आहे कॉस, याचा संबंध साइन. तुम्हाला माहिती आहे एक्स बरोबर कॉस थिटा, वाय बरोबर साइन थिटा. अँगल किती डिग्रीचा 180 किंवा पाय. तुम्ही उत्तर दिलं सर कॉस 180 डिग्री पहिली टर्म -1, साइन 180 डिग्री बरोबर 0 और तुमची रेडियनमधली भाषा कॉस पाय -1, साइन पाय 0 डिग्री. पुढं चालून छोटे छोटे पॉईंट मोठी मोठी टिग्नॉमेट्री तयार करतात. मुलं आता लक्ष देत नाही, पॉईंट वीक पडतात, नंतर मुलांना समजत नाही. म्हणून मुलांनी एकूण एक गोष्ट शांततेने ऐकली पाहिजे. मी कळत न कळत या ठिकाणी टॅन पाय काढतो. लगेच तुम्ही म्हटले सर चिंता करू नका, याचं उत्तर असणार आहे साइन पाय अपॉन कॉस पाय. व्हॉट इज साइन पाय 0, व्हॉट इज कॉस पाय -1. 0 बाय एनी क्वांटिटी मस्ट बी इक्वल टू 0. लगेच कॉट पाय काढला. व्हॉट इज कॉट पाय कॉस पाय अपॉन साइन पाय. व्हॉट इज कॉस पाय -1. व्हॉट इज साइन पाय 0 मस्ट बी इक्वल टू इन्फिनिटी. -इन्फिनिटी नाही येणार.
कॉन्स्टंट अपॉन 0 प्लस मायनस कोणी असेल त्याचं उत्तर हे आपलं इन्फिनिटी येणार, हे तुम्हाला कळलंच पाहिजे. सर आम्हाला समजलं. अशाच प्रकारे तुम्ही उरलेले पॉईंट या ठिकाणी डिटरमाइन करू शकतात. ॲक्च्युअल तुम्हाला घरी करायचे पॉईंट. इथं आलं सेक पाय, तुम्ही तयार करा. इथं आला कोसेक पाय, तुम्ही तयार करा. इथे मी क्वेश्चन मार्क दाखवले, ते क्वेश्चन मार्क तुम्हाला कंप्लीट करायचे. एवर तुम्हाला 6 फॉर्म्युले, बीवर तुम्हाला 6 फॉर्म्युले आणि सीवर तुम्हाला 6 फॉर्म्युले आणि लास्ट डीवर तुम्हाला 6 फॉर्म्युले डेव्हलप करायचे आहेत. आता डी या पॉईंटवर तुम्ही 6 कोणकोणचे फॉर्म्युले डेव्हलप करू शकतात ते मी सांगतो. नंतर तुम्हाला शॉर्टकट शिकवतो. आपला पिरियड इथं संपून जाईल. पहा ॲट पॉईंट डी आले. चला पटपट लहान मुलासारखं उत्तर द्या बरं. मी एकाचं नाव घेतो. ॲट पॉईंट डी, हां विठ्ठल नंदलाल राठोड. ॲट पॉईंट डी कोऑर्डिनेट किती आले तुझे? 0,-1. बरोबर आहे. अँगल किती डिग्रीचा आला? थिटा बरोबर 270 और 3π/2 रेडियन डीवर. बरोबर आहे. कोऑर्डिनेट काय येतात तुझे? कोऑर्डिनेट आले पी ऑफ एक्स कॉमा वाय, पी ऑफ कॉस थिटा कॉमा साइन थिटा. याचा अर्थ थिटा बरोबर किती आला? 270. चाल इकडं पाय विधान. कॉस 3π/2 किती असेल? 0. साइन 3π/2 किती असेल? -1. कॉस 3π/2 ची किंमत 0 आली. साइन 3π/2 ची किंमत शेक ही -1 आलेली. झालं तुम्हाला क्लिअर कट. आता 6 पॉईंट तयारच करू आपण. चला बरं. 2 तयार झाले. टॅन 3π/2 पहिल्या दिवशी शिकवलं. टॅन थिटा म्हणजे काय? साइन बाय कॉस. इथं आलं तुझं साइन 3π/2 अपॉन कॉस 3π/2 -1/0 मस्ट बी इक्वल टू नॉट डिफाईन. मायनस नाही येणार ते, फक्त नॉट डिफाईन येईल. बरोबर. त्याच्यानंतर बी पॉईंट आला. बी पॉईंटमध्ये काय आलं? कॉट 3π/2 कोण असेल? कॉस 3π/2 अपॉन साइन 3π/2. दक्ष सांग बाळा, कॉस 3π/2चं उत्तर किती असेल? दक्ष सांगतो आपल्याला. दक्ष म्हणतो सर कॉस 3π/2चं उत्तर हे 0 असेल आणि साइन 3π/2चं उत्तर -1 असेल. मग रितवनले प्रश्न विचारला मी, 0/-1 किती? त्यानं आन्सर दिलं दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू 0. वा एकदम करेक्ट तिघांनी उत्तर दिलेलं आहे. आता तिसरा पॉईंट तयार करू आपण. पहा सेक बरोबर आहे 3π/2 काय आला बाळा? पहा सेक 3π/2. संमती सांग बरं. सेक 3π/2 किती असते? संमती सांगितलं सर 1/cos 3π/2. मग संमतील प्रश्न विचारला मी, कॉस 3π/2 किती आहे? संमतीने उत्तर दिलं कॉस 3π/2 0 असतो. व्हॉट इज 1/0 मस्ट बी इक्वल टू नॉट डिफाईन. एकदम करेक्ट. पहा त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आला, कोसेक 3π/2 किती असेल? कोसेक 3π/2चं उत्तर आलं 1/sin 3π/2 दॅट इज 1/-1 मस्ट बी इक्वल टू -1. म्हणजे आपल्याला ABCD एका पॉईंटवर 6 फॉर्म्युले भेटतात. पहा प्रॅक्टिकल करून पाहायचं तुम्हाला. प्रॅक्टिकल प्रयोग पहा. डीमध्ये तुम्हाला 6 फॉर्म्युले भेटले. कोणकोणचे? 0,-1. थिटा किती डिग्रीचा? 270 3π/2. कॉस 3π/2 0. साइन 3π/2 -1. तिच्याहून टॅन कॉट सेक कोसेक पूर्ण टर्म तयार होतात. म्हणजे 24 फॉर्म्युले या सर्कलमध्ये तयार झाले. खरंच सांगा एवढे फॉर्म्युले पाठ होणे शक्य आहे का? नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं? अशा वेळेस तुम्हाला असं करायचं असेल, ABCDचे पॉईंट दिले, त्या ABCDवर तुमचे पॉईंट डेव्हलप करायचे. मी 2 मिनटात तुम्हाला एकदा रिव्हिजन सांगतो. पहा एवर किती डिग्री? 0. कॉस 0 1. साइन 0 0. रिमेनिंग 4 तुम्ही काढा. बीवर किती डिग्री? 90 किंवा π/2. हा कोणाच्या रिलेटेड? कॉसच्या. हा कोणाच्या? साईनच्या. व्हॉट इज कॉस 90? 0. व्हॉट इज साईन 90? 1. इथं कोण आहे तुमचा? पाय कोणाच्या रिलेटेड? इथल्या अँगलच्या. इथं कोण आहे? -1. मग कॉस पाय -1. साईन पाय 0. उरलेले 4 तुम्ही काढा. आणि या ठिकाणी काय असेल? पहा अमर, या ठिकाणी डी पॉईंट आला. डी पॉईंटवर 270 डिग्रीचा अँगल असेल. कॉस 270 0, साईन 270 -1. असे तुम्ही स्टँडर्ड युनिट सर्कल काढा.
पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युले लिहून पहा. तुम्हाला डबल कधीही काही या फॉर्म्युल्याचा त्रास होणार नाही. 100% लक्षात राहतील. स्टँडर्ड अँगल्स फॉर 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री कॅन बी मेमोराइज्ड बाय standard unit circle intersect the axis at point ABCD. So stop here. Thank you.